लक्षवेधी क्रमांक 8 श्री सुरेश भोळे। लक्षवेधी क्रमांक 8 छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, खरं हा 12 वर्षापासून प्रश्न प्रलंबित आहे आणि ह्या माध्यमातून जळगाव शहराची आर्थिक परिस्थिती खराब असताना मागच्या वेळेला याची लक्षवेधी लागली 8% ज्या वेळेला आकारणी झाली त्यावेळेला मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्याला स्टे दिला आणि ह्या माध्यमातून आपण जर बघत असाल की 7/11/2025 ला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी पत्र दिलं महापालिका प्रशासनाला आणि 2 आणि 3% आकारणी करून याचा प्रस्ताव पाठवा अशा सूचना प्रशासनाला दिल्या, पण मला वाटतं त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि 4 आणि 5% आकारणी करून की हा खरं पाहिला असेल तर 50 वर्षापूर्वीचे व्यापारी तिथे बसलेले, आज तिथे सुविधा नाही, पण 4 आणि 5% आकारणी घेता असताना महापालिकेचं भाडं, परत महापालिकेचा कर, परत 18% GST असं केलं असेल तर सर्वसामान्य व्यापाऱ्याला एवढा कर भरू शकत नाही। म्हणून आमची विनंती की आपण आयुक्त प्रशासनाला सूचना द्याव्या। मुख्यमंत्री साहेबांचे जे आदेश आहे की ज्यांनी जे पत्र दिले 7/11/2025 ला त्या पत्राच्या आदेशानुसार 2 आणि 3% प्रस्ताव आपण इथे शासनाकडे पाठवावा आणि या संदर्भात अध्यक्ष महोदय आम्ही याच्यासाठी विनंती करतोय की असे प्रश्न आहेत की आता 4-5 दिवसापूर्वी एक घटना घडली की तिथे 3 म्हणजे पूर्ण परिवारातील मुलं आणि 2 मुली शॉक लागून एक्सपायर झाल्या आणि अशा लोकांना सुद्धा आम्ही मदत करू शकत नाही महापालिका। मागच्या वेळेला शॉन चावा घेऊन एक मुलगा वारला, त्याला सुद्धा आम्ही मदत करू शकत नाही आणि अशा परिस्थितीत 12 वर्ष प्रश्न प्रलंबित राहतील तर मला वाटतं एवढंच नाही तर शासनाला कडून जी अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय, कर्ज सुद्धा शासनाने नील केलेलं आहे, म्हणजे शासन एवढी मदत करत असताना पण प्रशासन याच्यामध्ये गांभीर्य घेत नाही आणि 12 वर्षापासून व्यापाऱ्यांना आम्ही वारंवार सांगतो, कमीत कमी 3ऱ्या वेळेला आम्ही लक्षवेधी लावतोय। तर माझी विनंती आहे की आपण आयुक्तांना सूचना कराव्या 2 आणि 3% जेव्हापासून मुदत संपलेली 12 पासून तेव्हापासून आकारण्या करण्यात यावी अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आपण या संदर्भामध्ये माननीय सदस्यांनी खरंच खूपच फॉलोअप या गोष्टीचा केला होता। ACS कडे मीटिंग झाली, मुख्यमंत्र्यांना त्यांनी याच्या संबंधीचं पत्र दिलं होतं। ही गोष्ट खरी आहे आणि 2023 ला ज्याप्रमाणे आपण एक GR काढला होता त्याप्रमाणे तिथले जे भाडेपट्टे असतात ते एक कमिशनरच्या अंडर एक कमिटी करून आपण GB ला प्रस्ताव सादर करून ते भाडेपट्टा ठरवतो। त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये त्यांनी 4 ते 5% भाडेपट्ट्याची हे झाला, त्यांचा ठराव झालेला होता। अध्यक्ष महोदय, त्यानंतर सदस्यांनी ज्यावेळेस हे झालं त्यावेळेस CM साहेबांनी त्याच्यामध्ये नूतनीकरणाबाबत आणि मूल्यांकन दर 2% किंवा 3 करण्याबाबतचे जे निर्देश लक्षात घेता मी आपल्याद्वारे आयुक्तांनी पूर्वी जी कमिटीने जो निर्णय घेतलेला आहे त्या ठरावाला आयुक्तांनी स्थगिती द्यावी आणि कमिटीने याप्रमाणे 2% 3%चा फेरबदल करून सुधारित दराप्रमाणे त्यांना निर्णय घ्यायचा आयुक्तांनाच अधिकार आहे माझ्या मते। या GR प्रमाणे त्यांनी त्याप्रमाणे निर्णय घ्यावा आणि 12 पासून मुदत संपलेली 12 पासून तो आकारणी करावा लागणार अध्यक्ष महोदय, विनंती आहे जरा तेवढ्या सूचना 12 पासून करण्यात या। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, आपण सांगितल्याप्रमाणे याला स्थगिती देऊन ते फेरबदल करून नवीन प्रस्ताव सादर करा। चला लक्ष